नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण गद्य क्रमांक 18 हसरे दुःख भालचंद्र दत्तात्रय खेर यांच्या पाठाचा भाग क्रमांक 3 पाहणार आहोत। यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 बघितला, ज्याच्यामध्ये या पाठात दिलेला जो संदर्भ आहे किंवा या पाठामध्ये भालचंद्र दत्तात्रय खेर यांनी चार्ली चॅप्लिन आणि त्याची आई यांच्या आयुष्यात घडलेला जो प्रसंग आहे त्या प्रसंगाची माहिती किंवा तो प्रसंग अतिशय हुबेहूब पद्धतीने आपल्यासमोर मांडलेला पाहावयास मिळतो। या पाठाच्या माध्यमातूनच त्यांनी चार्ली चॅप्लिन आणि त्याच्या आईमधलं असणारं प्रेम, तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पण याविषयीचं वर्णन या पाठामध्ये त्यांनी केलेलं दिसतं। आपण पहिल्या 2 भागामध्ये तो प्रसंग कसा घडला, प्रसंग घडण्यापूर्वीची स्थिती काय होती, पुन्हा प्रसंग घडल्यानंतर नक्की काय झालं याची माहिती घेत आपण तो चार्ली रंगमंचावरती पोचला इथपर्यंत पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं। अर्थात चार्ली चॅप्लिनच्या आईचे यापूर्वीचे सगळे कार्यक्रम हे अतिशय उत्कृष्ट व्हायचे, कारण ती पियानो वादक होती, ती नृत्यकलेमध्ये निष्णात होती, ती गायनामध्ये निष्णात होती, तिचा आवाज चांगला आहे। त्यामुळे तिच्या आवाजातून गायलेली गाणी ऐकण्याकरिता, तिने वाजवलेला पियानो ऐकण्याकरिता, तिने केलेली नृत्य बघण्याकरिता श्रोते मंडळी कुठून कुठून तिच्या कार्यक्रमाला यायची। तसंच त्या दिवशी झालं। कार्यक्रमाला पुष्कळ सारे श्रोते आले, कार्यक्रम सुरू झाला, अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम सुरू झाला, तो रंगातही आला आणि पुढे कार्यक्रम अतिशय रंगात आला असताना सगळे श्रोते या कार्यक्रमामध्ये तल्लीन झाले असताना अचानक तिचा आवाज चिरकला। तिचा आवाज जो माधुर्याने येत होता किंवा गोड पद्धतीने यायचा तो कुठंतरी बेसूर यायला लागला। तिने आटोकाट प्रयत्न केले, मनापासून प्रयत्न केले तो आवाज पूर्व पदावरती आणण्याकरिता किंवा मूळ पदावरती आणण्याकरिता, पण ते तिला शक्य झालं नाही। कार्यक्रम कुठंतरी थांबतोय, आवाजामध्ये कुठंतरी बेसूरपणा आलाय, वाद्यवृंदांची कुठंतरी साथ संगत सुटते, हे श्रोत्यांच्या लक्षात आलं। काही काळ त्यांनी वाट बघितली, काही काळ त्यांनी याच्यामध्ये थोडासा बदल होईल किंवा पुन्हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सुरू होईल याकरिता श्रोते म्हणून त्यांनी वाट बघितली, पण त्यांची अपेक्षा ती फोलच ठरली। इकडे लिली हार्लेने मनापासून आवाज आणण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते शक्य झालं नाही। तिला तो आवाज पूर्वपदावरती आणता आला नाही। शेवटी जे व्हायचं ते झालं। प्रेक्षकांनी प्रचंड असा गोंधळ घालायला सुरुवात केली। यापूर्वी असं कधी झालं नव्हतं। त्यामुळे लिली हार्लेचा एखादा कार्यक्रम असला की स्टेज मॅनेजर सुद्धा तिथं थांबत नव्हता। याला कारण असं की त्याचा तिच्या गायनावरती, त्याचा तिच्या नृत्यकलेवरती, त्याचा तिच्या पियानो वाजवण्यावरती अतिशय दृढ असा विश्वास होता। त्यामुळे लिली हार्लेचा कार्यक्रम पडेल, तिच्या कार्यक्रमामध्ये अशा स्वरूपाच्या अडचणी येतील असं स्टेज मॅनेजरना वाटण्याची शंकाच नव्हती किंवा वाटलंच नाही। त्यामुळे तो एकदा कार्यक्रम सुरू करून दिला की तो त्याचं काम करण्याकरिता बाजूला स्टेजच्या आसपास किंवा त्या इतर त्याचं काही काम असेल तिकडे तो थांबायचा। परिणामी असं होत गेलं की त्या दिवशी त्याने कार्यक्रम सुरू करून दिला आणि तो बाजूला निघून गेला। इकडे यापूर्वीच्याही कार्यक्रमामध्ये लिली हार्लेचा कार्यक्रम असला, विनोदी प्रहसनामध्ये जर ती काम करत असेल तर लोकांच्या प्रचंड शिट्ट्या मिळायच्या, प्रचंड स्वरूपात लोक टाळ्या वाजवायची, प्रचंड स्वरूपात लोक आरडाओरडा करायची आणि त्या कार्यक्रमाचा मनमुराद असा आनंद घेत होते। पण आजचा कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम अतिशय रंगात आला। ऐन रंगात आला असताना लोकांच्या आरोळ्या, लोकांचं ओरडणं, लोकांचा शिट्ट्या वाजवणं हे
इतर कार्यक्रमांपेक्षा आजचं काहीतरी वेगळं होतं हे त्या स्टेज मॅनेजरच्या लक्षात आलं. तत्पूर्वी लिली हार्ले गात नाही, आवाज तिचा भेसूर झालाय. आपण तिकीट काढून कार्यक्रमाला आल्यानंतर आपली घोर निराशा झाली, आपल्या पदरी निराशा झाली असं जेव्हा प्रेक्षकांच्या किंवा श्रोत्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्याने लिली हार्लेचीच पूर्वीची तिने गायलेली जी गाणी होती आणि आपल्याला येत असणारी गाणी प्रेक्षकांनी अतिशय भसाड्या आवाजात म्हणायला सुरुवात केली. मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की एखाद्या गायकाचा त्याच्या गाणं अतिशय भसाड्या आवाजामध्ये त्याच्या समोर गाणं म्हणजे हा त्याचा अपमान असतो आणि श्रोत्यांनी तो सरळ सरळ अपमान करायला सुरुवात केली होती, ओरडायला सुरुवात केली होती. अर्थात इथं श्रोत्यांच्या बाजूने विचार केला तर त्यांची चूक नव्हती, लिली हार्लेच्या बाजूने विचार केला तर तिची चूक नव्हती. पण काही समस्या असतात, या समस्या दोन्हीकडच्या बाजूनी विचारात घेणं गरजेचं होतं. पण श्रोते म्हणून कुणी त्यांनी तो विचारात घेतला नाही. इकडं लिली हार्ले या संकटामध्ये मोठ्या पद्धतीने अडकलेले आपल्याला दिसते. हा सगळा गोंधळ तिचा मुलगा विंगेत उभा राहून बघत होता. म्हणजे स्टेजवरती जी कंपार्टमेंट तयार केलेली असतात, जे असे विभाग तयार केले असतात ज्याला आपण विंग म्हणतो, त्याच्यात उभा राहून लिली हार्लेचा मुलगा चार्ली हा सगळा कार्यक्रम बघत होता. रंगात आलेला कार्यक्रम तोही अतिशय आनंदाने बघत होता. तो इतका तल्लीन झाला होता की तो निश्चल असा उभा होता, तो हल्लाही नाही. परंतु पुढे कार्यक्रम पडला, सगळीकडे गोंधळ सुरू झाला. तोही भेदरलेल्या अवस्थेमध्ये, तोही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपल्या आईकडे बघण्या वाचून काहीच करू शकत नव्हता. इकडे स्टेज मॅनेजरच्या कानावरती जेव्हा असे वेगळ्या स्वरूपाचे आवाज यायला लागले तेव्हा त्याला वाटलं, त्याच्या लक्षात आलं की इतर दिवशीच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांची मिळणारी दाद, प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि आजचा प्रतिसाद याच्यामध्ये काहीतरी थोडंफार वेगळं आहे. म्हणून तो धावत पळत आला आणि जिथं चार्ली चॅप्लिन उभा होता तिथे येऊन तो स्टेज मॅनेजर उभा राहिला. इकडे प्रेक्षकांचा गोंधळ सुरू आहे. लिली हार्ले सुद्धा गोंधळात पडलेली होती. तीही आपल्या पद्धतीने मनापासून आवाज आणण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते शक्य नव्हतं. एक क्षण, दोन क्षण गेले. आता मात्र लिली हार्लेला स्टेजवर थांबणं शक्य नव्हतं. प्रेक्षकांनी प्रचंड गदारोळ केला. गोंधळ घातल्यामुळे अपमानित अवस्थेत तिने स्टेज सोडला आणि ती खाली आली, विंगेत आली. विंगेत आल्यानंतर अतिशय रडवेल्या स्वरामध्ये, कारुण्याने दाटलेल्या स्वरामध्ये, भरलेल्या स्वरामध्ये तिने स्टेज मॅनेजरला झाल्या प्रकाराची माहिती दिली. अर्थात आजचा प्रसंग वेगळा आहे. स्टेज मॅनेजरला यापूर्वी लिली हार्लेच्या कार्यक्रमाचा अनुभव होता. त्याने अनेक गायनाचे कार्यक्रम ऐकलेले होते, अनेक नृत्यकलेच्या कार्यक्रमाचा तो साक्षीदार होता, म्हणून त्याचा लिली हार्लेवरती विश्वास होता. पण आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. आज काहीतरी वेगळं झालंय. तो क्षणभर थांबला आणि त्यांनी लिली हार्लेला सांगितलं की थांबा तुम्ही, ठीक आहे, आपण काहीतरी याच्यावरती मार्ग काढूया. एक दोन क्षणाचा त्याने विचार केला आणि त्याने लिली हार्लेला सांगितलं की आता ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी झालेत, पण आपल्याला प्रेक्षकांना शांत करायचं असेल, प्रेक्षकांना पुन्हा कार्यक्रमामध्ये आणायचं असेल तर हा कार्यक्रम पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि आपल्याला पुढे कार्यक्रम हा चालू ठेवावा लागेल. लिली हार्ले पटकन म्हणते की कसा चालू ठेवणार, मी कसा जाणार आता या स्टेजवरती, मी कशी जाऊ शकते, कारण आता मी जर पुन्हा स्टेजवरती जर गेले तर प्रेक्षक पुन्हा गोंधळ घालतील, पुन्हा प्रचंड स्वरूपामध्ये दंगा करतील, पुन्हा प्रचंड स्वरूपामध्ये शिट्ट्या घालायला लागतील आणि मला त्या स्टेजवरती उभा करू देणार नाहीत, उभा राहू देणार नाहीत. तेव्हा स्टेज मॅनेजर सांगतो की तुम्ही आता बिलकुल स्टेजवरती जायचं नाही, तुम्ही आता तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. त्याने क्षण दोन क्षणाचा विचार केल्यानंतर त्याच्या पटकन लक्षात आलं की त्याच्या समोर त्याच्या जवळ उभा असलेला चार्ली चॅप्लिन यानेही त्याच्या आईची गाणी यापूर्वीच्या काळामध्ये गायलेली होती, किंबहुना स्टेज मॅनेजरच्याही कानावरती तो प्रकार होता किंवा स्टेज मॅनेजरनेही ती गाणी ऐकलेली होती.
त्यामुळे तो पटकन लिली आर्लेला म्हणतो की तुमची हरकत जर नसेल तर तुमच्या मुलग्याला, चार्लीला मी स्टेजवर घेऊन जाऊ शकतो आणि तुमचा जो उर्वरित राहिलेला जो कार्यक्रम आहे, गायनाचा कार्यक्रम आहे, अपुरं राहिलेलं जे गाणं आहे ते पुढे गायला त्याला मी देऊ शकतो. अर्थात इथे लिली आर्ले इतकी गोंधळलेली होती, इतकी त्या संकटामध्ये गुरफटलेली होती की तिला या प्रश्नाचं उत्तर द्यावं की न द्यावं हे सुद्धा कळलं नाही. आणि तिला कळे न कळेपर्यंत स्टेज मॅनेजर चार्ली चॅप्लिनला रंगमंचावरती केव्हा घेऊन गेला हेही तिला कळलं नाही. ती निशब्द झाली होती. मी मागे म्हटलेलं होतं की एखाद्याच्या आयुष्यामध्ये, आपल्याही आयुष्यामध्ये असे काही प्रसंग येतात, अशा काही घटना घडतात की ज्या घटनेकडे केवळ आपण बघू शकतो, ज्या घटनेकडे केवळ आपण स्थितप्रज्ञासारखं बघू शकतो, आपल्याला तिथं बोलता येत नाही, आपण निशब्द होतो. आजचा प्रसंग लिली आर्लेच्या बाबतीमध्ये जो घडला तो तसाच आहे. परिणामी तिने स्टेज मॅनेजरने जे काय विचारलं, पुढे जी काय कृती केली, चार्ली चॅप्लिनला तो रंगमंचावरती घेऊन गेला, हे बघण्या वाचून, केवळ बघण्या वाचून तिला काहीही करता आलं नाही. स्टेज मॅनेजर चार्ली चॅप्लिनला रंगमंचावरती घेऊन गेला. श्रोत्यांच्या समोर जाऊन त्यांनी सांगितलं की हा चार्ली, लिली आर्लेचा मुलगा, अचानक लिली आर्लेची तब्येत बिघडल्या कारणास्तव ती आता गाऊ शकत नाही, तर तिचं राहिलेलं अपुरं गाणं हा चार्ली गाणार आहे. तुम्ही सर्वांनी अतिशय शांतपणे त्याचं गाणं ऐकून घ्या. अशा प्रकारची विनंती स्टेज मॅनेजरने सगळ्या श्रोत्यांना केली आणि चार्लीच्या पाठीवरती हात फिरून चार्लीला सांगितलं की चार्ली, आता तू गायला सुरुवात कर. असं सांगून स्टेज मॅनेजर तिथून खाली आला. चार्ली सुद्धा तिथे 1 मिनिट 2 मिनिट थांबलाय. प्रेक्षकांकडे बघायला सुरुवात केली होती, परंतु स्टेजच्या रचनेच्या कारणास्तव स्टेज तयार करत असताना किंवा रंगमंच तयार करत असताना त्याच्यासमोर अतिशय मोठा प्रकाश झोत असणारी काही हॅलोजन सारखे बल्ब समोर लावलेले असतात की जेणेकरून प्रेक्षकांना कलाकार स्पष्ट दिसावा, स्वच्छ दिसावा, पण कलाकारांना प्रेक्षक हे धूसर स्वरूपात दिसावे. म्हणजे प्रेक्षकांच्या गोंधळामुळे प्रेक्षकांना बघितल्या कारणास्तव जर कलाकाराचं पाठांतर चुकलं किंवा कलाकाराच्या अभिनयामध्ये जर अडचण निर्माण झाली तर कदाचित कार्यक्रम पडू शकतो. याकरिता म्हणून कलाकाराला प्रेक्षक दिसू नयेत, केवळ त्यांचा प्रतिसाद ऐकायला यायला हवा, याकरिता म्हणून तशा प्रकारची लाईटची व्यवस्था रंगमंचाच्या आजूबाजूला केलेली असते. अर्थात सगळेच कलाकार अशा प्रकारचे असतात असं नाही. काही नवख्या कलाकारांच्या बाबतीमध्ये असा सगळा विषय केला. नवका कलाकार जर रंगमंचावरती नव्याने आला असेल आणि तो कार्यक्रम सादरीकरण करत असेल आणि जर प्रेक्षकांनी गोंधळ घातला आणि त्याचं सादरीकरण जर चुकलं किंवा त्याचा कार्यक्रम जर पडला आणि त्याचा आत्मविश्वास जर ढळला तर उर्वरित आयुष्यामध्ये तो कलाकार पुन्हा रंगमंचावरती कधीही येणार नाही. अशा घटना घडू नयेत म्हणून तशा प्रकारची लाईटची रचना त्या रंगमंचाच्या भोवती केलेली होती. इथं सुद्धा तसेच 2 प्रकाश झोत टाकल्यामुळे लिली आर्ले त्या चार्ली चॅप्लिनला समोरचं दिसत नव्हतं, पण प्रेक्षकांना मात्र तो स्वच्छ दिसत होता. अर्थात चार्लीचं वय नव्हतं प्रेक्षकांना बघून घाबरण्याचं, त्यामुळे तो यत्किंचितही त्या प्रेक्षकांना बघून घाबरला नाही. एक क्षणभर तो थांबला आणि मग त्याने गाणं म्हणायला सुरुवात केलं की राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी. आणि त्याच्या या गाण्यामुळे किंवा गाण्याच्या पुढच्या लईमुळे वाद्यवृंदही त्याच्या सोबत आले. वाद्यवृंदाची चांगल्या पद्धतीने साथ मिळू लागली आणि क्षणार्धात घटना जी घडलेली होती त्याच्यामध्ये बदल झाला. जे प्रेक्षक गोंधळ घालत होते, जे श्रोते गोंधळ घालत होते, ते शांत झाले आणि चार्ली जो गायला लागला होता त्या गाण्यामध्ये ते तल्लीन व्हायला लागले. ते इतके तल्लीन झाले की त्याने पुढे त्या श्रोत्यांनी अक्षरशः चार्लीच्या त्या गाण्यावरती
स्टेजवर पैशाची उधळण सुरू केली. आणि इतकं त्यांना चार्लीचं ते गाणं आवडलं. तो छोटा आहे, हा सगळा अनुभव त्याच्या बाबतीमध्ये नवीन आहे. प्रेक्षकांनी त्याचं गाणं डोक्यावरती घेतलं. त्याच्या गाण्याला खूप मोठ्या कौतुकाची दाद दिली. आणि कौतुकाची दाद देत असताना काही प्रेक्षकांनी अक्षरशः पैशाची उधळण केली. पैशाची उधळण होणं हे चार्लीच्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे. त्यामुळे त्याने गाणं थांबवलं आणि आपल्या त्या बोबड्या स्वरामध्ये, लहान काय तो 6-7 वर्षाचा आहे तो, त्या स्वरामध्ये तो लोकांना उद्देशून म्हणाला, श्रोत्यांना उद्देशून म्हणाला की मी अगोदर हे पैसे गोळा करतो आणि मग उर्वरित राहिलेलं सगळं गाणं तुम्हाला गाऊन दाखवतो. सगळ्या प्रेक्षकांना उद्देशून तो अतिशय धाडसाने म्हटलाय की मी अगोदर पैसे गोळा करणार आहे आणि मग राहिलेलं गाणं गातो. आणि प्रत्यक्ष केवळ म्हटला नाही तर त्याने पैसेही गोळा करायला भराभरा सुरुवात केली. प्रेक्षकांना, श्रोत्यांना ते सगळं तिटाईचं बोलणं, धाडसाचं बोलणं ऐकून मोठा हशा पिकला, मोठा विनोद तिथं निर्माण झाला. आणि विनोदाने लोक हसायला लागली. त्या हसण्यामुळे चार्लीला अधिकच प्रोत्साहन मिळायला लागलं. चार्लीला वाटलं की आता पैशाची उधळण केली लोकांनी, प्रेक्षकांनी, ती माझ्या गाण्यासाठी. आणि हा स्टेज मॅनेजर येऊन आपल्या खिशातला हातरुमाल काढून पैसे गोळा करतोय म्हणजे मला पैसे इथे कमी मिळतील, हा स्वतःसाठी पैसे गोळा करतोय असं त्या बालमनाला वाटलं. मिस्टर बीनच्या कार्यक्रमामध्ये संवाद कुठे आहे, पण संवाद नसतानाही आपण तो कार्यक्रम बघताना पोट दुखेपर्यंत हसतो. तसं चार्ली चॅप्लिनची हालचाल सुद्धा किंवा त्याची कृती सुद्धा त्याच प्रकारची होती. आता इथं रंगमंचावरती दोघांच्या मध्ये जो प्रसंग घडून गेलाय तो तशाच प्रकारचा आहे. लोकांनी चार्लीने गालेल्या गाण्यावरती पैशाची उधळण केली. चार्लीने पैसे गोळा करायला सुरुवात केली. एवढ्यात स्टेज मॅनेजर सुद्धा आला. त्याने आपल्या खिशातला रुमाल काढला आणि उर्वरित पैसे जे आहेत ते सुद्धा आपल्या त्या रुमालामध्ये गोळा करायला लागला. चार्लीला वाटलं की हा स्टेज मॅनेजर सुद्धा पैसे घेऊन जाणार आहे. हा सगळा विचार करेपर्यंत स्टेज मॅनेजरने ते सगळे पैसे गोळा करून विंगेत निघून गेला. चार्लीने त्याचा पाठलाग विंगेपर्यंत केला. म्हणजे तो विंगेपर्यंत त्याचा पाठलाग करत तिकडे गेला. ते दृश्य बघून प्रेक्षकांमध्ये हास्य कल्लोळाची लाट उसळली. म्हणजे ते सगळं चाललंय दृश्य ना, ते एक वेगळंच होतं आणि बघण्यासारखं होतं. प्रेक्षकांना ते अतिशय गमतीदार प्रसंग होता. लोक हसायला लागली. आत्ता त्याला जरा बरं वाटलं. म्हणजे सगळे नेलेले पैसे त्याने चार्लीच्या आईजवळ दिले. जर हेच पैसे स्टेज मॅनेजरने स्वतःजवळ ठेवले असते तर कदाचित पुढचा प्रसंग असाही झाला असता की चार्ली ते पैसे मिळवण्याकरिता स्टेज मॅनेजरशी झोंबाझोंबी सुद्धा करायला लागला असता, ते खेचायला लागला असता, ओढून घेऊ लागला असता. आणि हा जर प्रसंग अधिक पुढे घडला असता तर लोकांच्या मध्ये आणखी हास्यकल्लोळ उठला असता, हास्याचा अगदी पाऊस पडला असता. गाणं पुन्हा त्याने उर्वरित जे गाणं होतं ते गाणं त्याने म्हणायला सुरुवात केली. स्टेजवर तो आला. गाणं संपलं तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतलं होतं. थिएटर डोक्यावर घेणे म्हणजे अतिशय आनंदित होणे, ओरडणे. आपण एखाद्या कार्यक्रमाला प्रचंड स्वरूपाची दाद ज्या पद्धतीने देतो, मग टाळे वाजून दाद दिली जाते, ओरडून दाद दिली जाते, शिट्ट्या वाजून दाद दिली जाते. एखादा लावणीचा कार्यक्रम असेल तर शिट्ट्या वाजवल्या जातात. अगदी डोक्यातल्या टोप्या सुद्धा वरती फेकल्या जातात, फेटे सुद्धा वरती फेकले जातात. अर्थात तो रसाच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर लावणी हा शृंगार रसाकडे जाणारा प्रकार आहे, साहित्य प्रकार आहे. मागे आपण रस विचाराचा अभ्यास केला तेव्हा सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आला असेल. त्यामुळे लावणी बघायला आल्यानंतर याच प्रकारची कृती प्रेक्षकाकडून किंवा श्रोत्यांच्याकडून असायला हवी. लावणी बघायला आल्यानंतर जसे फेटे फेकले जातात, जसे डोक्यातल्या टोप्या फेकले जातात, तसं भजनाला किंवा कीर्तनाला आल्यानंतर करून चालणार नाही. भजन आणि कीर्तनाकरिता जेव्हा आपण जातो तेव्हा टाळ्याचा गजर करायला हवा, नामस्मरण त्या पद्धतीने करायला हवं आणि लोकांची देहबोली ही त्या प्रकारची असायला पाहिजे. आतापर्यंत आपण कधी असं बघितलंय का की भजन सुरू आहे, कीर्तन सुरू आहे, लोक फेटे आकाशात उडवत आहेत किंवा टोप्या आकाशात उडवत आहेत? नाही नाही, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. प्रत्येक कार्यक्रमाचे एक विशिष्ट असे संकेत आहेत, विशिष्ट अशा मर्यादा आहेत. त्यामुळे भजनाला गेल्यानंतर काय करायला हवं, कीर्तनाला गेल्यानंतर काय करायला हवं,
एखादा तमाशा बघायला गेल्यानंतर आपली प्रेक्षक म्हणून भूमिका काय असायला हवी, लावणीचा कार्यक्रम बघत असताना प्रेक्षक म्हणून आपली भूमिका काय असायला हवी, हेही गोष्टी आपण विचारात घेणं अपेक्षित असतं. श्रोते म्हणून आपण त्या गोष्टी विचारात घेणं अपेक्षित असतं. चार्लीला धाडस आलं होतं. प्रेक्षक शांत आहेत, प्रेक्षकांनी दाद द्यायला चांगल्या प्रकारे सुरुवात केली म्हटल्यानंतर चार्लीचा आत्मविश्वास आणखी दुणावत केला, आणखी वाढत गेला. परिणामी त्याच्याजवळ ज्या ज्या कला आहेत त्या कला त्याने सादर करायला तिथं सुरुवात केली. काही नकला केल्या, काही गाणी गाऊन दाखवली, काही एक विशिष्ट प्रकारचा नाच करूनही त्यांनी प्रेक्षकांच्या समोर दाखवला. आईचं आवडतं गाणं त्याने प्रेक्षकांच्या समोर गायला सुरुवात केली, आयरिश मार्च सॉन्ग. आणि गाताना त्याने आईचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला. परिणामी असं झालं की प्रेक्षक श्रोते सुद्धा त्याच्या गाण्यामध्ये एकरूप व्हायला लागले. काही श्रोत्यांनी त्या गाण्याला स्वतःचाही आवाज द्यायला सुरुवात केली आणि त्या कार्यक्रमामध्ये श्रोतेही तल्लीन झाले, श्रोतेही अतिशय चांगल्या पद्धतीने मग्न होऊ लागले, त्याच्याबरोबर तेही गाऊ लागले. निरीक्षण चांगलं होतं आणि निरीक्षण क्षमता चांगली असल्या कारणास्तव आई कुठं वेगळ्या पद्धतीचा आवाज काढायची किंवा आईचा आवाज कुठं कुठं चिरकायचा हे त्याला माहिती होतं. आणि त्याने या श्रोत्यांच्या समोर हे गाणं सादरीकरण करत असताना तशा प्रकारच्या नकला केल्या किंवा तशा प्रकारचा आवाज त्याने काढला. हुबेहूब नक्कल केल्या कारणास्तव प्रेक्षक स्तिमित झाले, आश्चर्यचकित झाले आणि मग पुन्हा जोरदार हशा पिकला. पुन्हा लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला, प्रेक्षकाने ओरडून त्याला शाबासकी दिली. पुन्हा एकदा स्टेजवर पैशांचा पाऊस पडला. सगळा प्रसंग निभावून नेण्याचं काम तिच्या ह्या छोट्या चार्लीने केलेलं होतं. आपल्या मुलाचं अतिशय कौतुक वाटलं. त्याने हा प्रसंग निभावून नेला, त्याने केवढा मोठ्या प्रसंगातून तिची सुटका झाली हा विचार लिली हार्लेच्या मनामध्ये आला. आता मात्र परिस्थिती बदललेली होती. चार्ली चॅप्लिनने कार्यक्रम हाताळला, कार्यक्रम सगळा घडला, प्रसंग निभावून नेला, लोकांच्या समोर कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली, श्रोत्यांची मनं जिंकून घेतली. श्रोत्याने अक्षरशः पैशाचा पाऊस पाडला. हे सगळं दृश्य लिली हार्ले विंगेत उभा राहून बघत होती. आपल्या मुलाचं अपरंपार कौतुक वाटलं. इथं ती धन्य झाली, इथं ती कृतकृत्य झाली. आपल्या मुलाला जन्माला घातल्याचं समाधान तिला इथं प्राप्त झालंय की आपल्यावरती आलेला वाईट प्रसंग आपल्या या लहानग्या 5 वर्षाच्या मुलाने निभावून नेला. हे त्या एका मातेसाठी, एका आईसाठी केवढी मोठी घटना होती. तिने जेव्हा डोळे पुसून रंगमंचावरती बघितलं तेव्हा चार्ली चॅप्लिन त्या रंगमंचावरती पैसे गोळा करण्याच्या कार्यामध्ये मग्न होता. ती स्टेजवरती गेली. कार्यक्रमाची प्रसंगाची स्वरूप बदलल्या कारणास्तव, प्रसंग बदलल्या कारणास्तव, घटनेमध्ये बदल झाल्या कारणास्तव आणि चार्लीने वयाच्या 5व्या वर्षी सुद्धा श्रोत्यांची मनं जिंकल्या कारणास्तव श्रोत्यांची लिली हार्लेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. जे श्रोते तिचा एक कार्यक्रम पडल्यानंतर अपमान करत होते, तिच्याच गाण्याचा बेसूर आणि भसाड्या आवाजात ते गाणं म्हणून दाखवत होते, त्याच श्रोत्यांच्या मनामध्ये लिली हार्लेबद्दल सहानुभूती तयार झाली. परिणामी ती स्टेजवर आली आणि तिने चार्लीला हाताला धरून विंगेकडे जायला निघाली. एवढ्यात श्रोत्यांनी प्रचंड अशी दाद दिली. टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं स्वागत केलं, तिला प्रतिसाद दिला. कार्यक्रम संपला. थिएटरचे असणारे दिवे विझले, सगळा झगमगाट बंद झाला, झगमगी दिवे सगळे विझून गेले. पण तिच्या डोक्यात चाललेला विचार हा काही जात नव्हता, तिच्या मनात चाललेला विचार हा काही जात नव्हता. तिच्या मनातल्या विचारांच्या आवर्तात आज असं का झालं हा विचार गरगर 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 असा फिरत होता. तिला त्याचं उत्तर मिळत नव्हतं. कार्यक्रम संपला. थिएटर हळूहळू रित्य होत गेलं. विजेचा झगमगाट हळूहळू हळू बंद होत गेला. पण लिलीच्या डोक्यामध्ये आज असं का घडलं हा विचार अगदी गरगर 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 फिरत होता. परिणामी ज्या आवाजाच्या जीवावरती तिने श्रोत्यांना जिंकून घेतलं होतं, प्रेक्षकांना जिंकून घेतलं होतं, रंगमंच जिंकला होता आणि भक्कमपणे पाय रोवून ती स्टेजवरती रंगमंचावरती उभी होती,
पण आज मात्र तिचे पाय लटपटत होते, तिला उभा राहता येत नव्हतं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी, ज्या श्रोत्यांनी ज्या प्रेक्षकांनी तिला खांद्यावर घेऊन नाचवलं, किंबहुना नाचवलं याचा अर्थ तिच्या गाण्याला दाद दिली, तिच्या नृत्यकलेला दाद दिली, तिच्या पियानो वादनाला दाद दिली, तिच्या कलेला दाद दिली, ते प्रेक्षक आज तिला सांभाळून घेत नव्हते. जेव्हा प्रेक्षक सांभाळून घेत नाही तेव्हा एक गोष्ट मात्र तिच्या लक्षात आली की प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाहीत, ते मानतात ते केवळ त्यांच्या जवळ असणाऱ्या कलेला. एकदा का कला त्या माणसाजवळची गेली की प्रेक्षकाकरिता आणि श्रोत्याकरिता उरतो तो केवळ सर्वसामान्य माणूस. हे त्या दिवशी लिली हार्लेच्या लक्षात आलं. लिली हार्ले जवळ गायन चांगलं होतं, नृत्यकला चांगली होती, पियानो वादन चांगलं होतं, ती चांगल्या प्रकारच्या नकला करायची, प्रेक्षकांचं मनोरंजन करायची, विनोदी प्रदर्शनामध्ये काम करायची. जोपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्यात तोपर्यंत प्रेक्षकांची आणि श्रोत्यांची दाद चांगली होती. पण आज अचानक तिचा आवाज गेला आणि प्रेक्षकांनी तिच्याबरोबर किंवा तिचा सरळ सरळ अपमानही केला. म्हणजे एक गोष्ट उत्तरार्धामध्ये लक्षात आली की श्रोते किंवा कलावंत मानतात ते केवळ एखाद्या माणसाजवळच्या असणाऱ्या कलेला, त्या माणसाला नाही. आणि हे त्रिकालाबाधित सत्य लिली हार्लेला त्या दिवशी समजलं. त्यावेळी रंगमंचावरील लिली हार्ले लुप्त झाली, नाहीशी झाली आणि उरली ती केवळ हॅना चॅपलिन. तिचं मूळ नाव हॅना चॅपलिन हीच उरली, एक सर्वसामान्य स्त्री. चार्ली चॅपलिनचं त्या रात्री रंगमंचावरचं पहिलं पदार्पण झालं आणि ते पुढे कायमचं टिकलं. कित्येक वर्ष श्रोत्यांच्या मनावरती, प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य चार्ली चॅपलिनने गाजवलं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की रंगमंचावरून त्याच्या आईचा पाय निघाला त्या दिवशी तो कायमचा निघाला. म्हणून भालचंद्र दत्तात्रय खेर यांनी पाठाचं नावच दिलंय की हसरे दुःख. त्यांच्या आयुष्यात आलेला प्रसंग एका बाजूला आनंद देणार आहे तर दुसऱ्या बाजूला दुःख देणार आहे. दुसऱ्या बाजूने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा इतकी वर्ष ज्या चार्ली चॅपलिनच्या आईने, लिली हार्लेने किंवा हॅना चॅपलिनने प्रेक्षकांना, श्रोत्यांना मनमुराद आनंद देण्याचा प्रयत्न केला, त्याच प्रेक्षकांनी, त्याच श्रोत्यांनी तिचा अपमान केला. आणि मग तेव्हा तिच्या लक्षात आलं की प्रेक्षक हे कलावंताला मुळीच मानत नाहीत, ते मानतात ते केवळ त्याच्याजवळ असणाऱ्या कलेला. तुम्ही कला सादर करा, तुम्हाला दाद मिळेल. तुम्ही कला सादर करायला कमी पडाल तर तुमचा अपमान होईल. या दोन गोष्टी तिला त्या दिवशीच समजल्या. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी होती की घडलेल्या प्रसंगाला सावरण्याचं काम अवघ्या 5 वर्षाच्या असणाऱ्या तिच्या मुलाने हे सगळं सावरलं, प्रेक्षकांना जिंकून घेतलं आणि आपला आवाज गेला, यापुढे आपल्याला उभा राहता येणार नाही. हा दुःखद प्रसंग आहे. परंतु त्यावर वयाच्या 5व्या वर्षी असणाऱ्या किंवा 5व्या वर्षात असणाऱ्या चार्लीचं रंगमंचावरती पदार्पण येऊन पुढे तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना कायमचं हसवत राहिला, कायमचं त्यांचं मनोरंजन करत राहिला. हे तिच्यासाठी आनंदाचं होतं. पण त्या दिवशीच्या घडलेल्या प्रसंगाने तिचं रंगमंचावरून पाय उतार होणं, तेही कायमचं, हे तिच्यासाठी अतिशय दुःखाचं होतं. असं या पाठाच्या माध्यमातून भालचंद्र दत्तात्रय खेर आपल्याला सांगताना पाहावयास मिळतं. ठीक आहे. म्हणजे हा पाठ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमच्या लक्षात आला असावा. आज संध्याकाळी या पाठाच्या खाली असणारा जो स्वाध्याय, तो स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवा.